पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये। तर कसे आहात सगळे, मजेत ना? आज 2-3 दिवसानंतर ब्लॉग टाकतोय। काय नाही, मोशे गावाला आलोय आणि त्यांच्या यात्रा होती। त्यांच्या यात्रेचा पण ब्लॉग टाकणार होतो, पण थोडी माझी कंडिशन खराब असल्यामुळे, आजारी असल्यामुळे मी टाकू शकलो नाही ब्लॉग। आणि आता आज जसं झालं की आज त्यांच्या यात्रा झाली की त्यांच्यात आता जागरण आहे। म्हटलं जागरण थोडं ब्लॉग तयार करावं, म्हटलं आता काय नाही करमत नाही तुम्ही। तर ते बोकडे गोळे ओरडते, त्याला कटिंग करायचं होतं, त्याच्यात मारण्याचा दिवस जवळ आले ते। चला आता फुल तयारी चालू आहे जागरणाची आणि तुम्हाला दाखवून मी प्रोसेस कशी काय असते। आणि आज काही शूट आपल्या फोनमधून होणार नाही, आज भाईयाच्या फोनमधून शूट होणार आहे, iPhone 13मधून। तर आजचा ब्लॉग लय क्लिअर होणार आहे, तर बघा मग। चला भेटूया थोड्या वेळात, बाय। हा बा आपल्या काकांचा ट्रॅक्टर आहे, खूप जुना आहे। यात बसलो आता ब्लॉग करत। हा चला खाली दाखवून तुम्हाला दाखवतो आज कोणाची बळी जाणार आहे याची। बघून घ्या यांची गुरं आहेत सगळे। घरात सवासणी यांचं स्वयंपाक बनवायचं चाललं, तर सगळे घ्या। इथं चालू आहे स्वयंपाक। घरात दाखवत, मावशी दाखवत तुम्हाला, या। कुठे गेली मावशी? आमची मावशी जागरणाची तयारी सुरू आहे रातची। कांदा कापायचं आणि दाखवतो भरतो सगळे मसाले सगळे आहे। सगळ्यांची धावपळ सुरू आहे। आपण निवांत, आपलं काम फक्त एकच, व्हिडिओ काढणे। आमटी चालू आहे, त्यांचं बोकडाच्या काळात हार घालायचं सुरू आहे। इकडे बाहेर उभे राहिले डप्पडेवाली, इकडे या बायकांचं काम सुरू। आचार्य तिकडं मसाला विचार काढतायत। आपली मावशी तिचा कधी हात घेऊन नसतो। आमच्या मावशी गावचा व्ह्यू दाखवतो। मांजरवाडी उर्फ वेदापूर। डोंगरात गाव बसले। ही क्षेत्र खंडोबाचं मंदिर। इकडे कटिंग चालू आहे, दाखवू नाही शकत, मलाच बघू वाटेल झाली।
शिरोण वगैरे सगळं ऑल आज वाजतो तर नैवेद्य असतो आणि इकडे लेडीज लोक जेवाय बसले सवासले. चला आपण कामात बरोबर नंतर भेटू. यार मटण शिजवायची. करपत नाही ना खरं चाललं. आलो मी इथं. वहिनी 2 घ्या. हो लगेच पाहिजे. हा हो इकडे बघ की व्हायचं काय तरी बोल. कशी दिसते बा एकदम. उठून देऊ ना का नाही मला व्लॉग मध्ये टाकायचे माझ्या. होय उद्या झालं. थँक्यू थँक्यू. किती क्यूट आहे. पीप ते तिळवण काढले का टोपाचं चिटकावलेलं. नैवेद्य झाला तयार. नैवेद्य देवाला दाखवायचा. मग संपलं का ती पळी आणणार मोठी नाही ते तिकडे नाही पात्रावर देतो ठेवायच्यातच त्यातलं ठेवते घेऊन खंडोबा मंदिराची. तर आता नैवेद्य दाखवून घरी चाललंय. आता इथून पुढं मांस म्हणजे लोक जेवायला घालायचे. मग रात्री जागरण खरं तर माझ्या रात्री आता डायरेक्ट थोडं क्लिप टाकीन. भेटू चला आपण. बाय. देवावर चुलीवरची कशी भाकऱ्या म्हणजे जुनी पद्धत सगळं चुलीकडे पण चुली चालू. आता आबाळ आले टिपकायला लागले दिसते का तुम्हाला आले पण जाऊ. कुठे होईल काम चालू आहे. 200-250 भाकऱ्या झालेत. मस्त पैकी माणसं जेवणार ती गच गच गच. जागरण सुरू झाले आणि मॅडम काय काम दिले मटण वाटायचं. चला आता पंक्ती बसतेत कुठं मंत्र बाय बसलेत.
त्यांना जस्ट जेवण वाढलं, कारण जेवण वाढाय पोर नाही ते म्हटल्यावर मलाच करावं लागते आणि एकदम भालत्या दोघांनाच, त्यामुळे काय गडबडत आहे म्हणून मी व्हिडिओ शूट करत नाही. झाले आता जेवाय बसले तर पाऊस असल्यामुळे माणसं इथं जेवाय बसली अडचणीत. बघू आता पुढची कोण पुढे बसत आहे. एक नंबर न्यूज, एक नंबर. कोण झालं आता भांडी कसं चालू आहे. आपण चला आज आत काय चालू बघूया. आता मांडली वाटते म्हातारी काय करते काय माहिती. चालू झाली जागरण आता. बघा इथून पुढे मलाच माहित काय असतं जागरण. म्हणजे रात्रभर देवाला जागर राहून म्हणजे काहीतरी त्यांचं करणं. मला पण एवढं काय माहित नाही. बघूया चला. असं द्या जेवढा आहे तेवढे उठा. दिघे असतील तर तू डबल लावा एक जणीने. लावा सांगाय साहेबाला आनंद झाला. मोळ्या भक्तांनी केलं हे तळ्यातलं पाणी मळ्यातली भाजी. आनंद जसा तुमचा आनंद झाला बाळगोपाळांचा करा जाय तिथं यश द्या.
घेतलं दिलंच नाही काय असतं त्यांचं लावायचं ना प्रोसेस नंबर 2. नुसतं ठेवून पाहुणी हा ठीक आहे पाहुणे नेटाक पाहुणे रामा हो बोलवन करा नाही काला बोलवन करा नाही काला रामा हो रामा हो यात्रा पारी त्याच्यावरती ताट एक द्या खाली कापूर द्या कापूर बी द्या आणि हे बी द्या तांदूळ द्या हा आणा खाली ताट चला Thank you.
तोड देवा मला जा ठणकाला सुख लागू दे बोळ्या भक्ताला जर काढा खाणाऱ्याला घ्या नाव घ्या आवाज आला पाहिजे मोठा सगळ्याला माहिती द्या. राम राम सांगा हे नाव साफसफाई सुरू आहे आता. हातरून टाकून झोपायची तयारी. जागरण गोंधळ मोडला आता. आपापल्या मार्गाला गेले झोपल्यात. हातरून टाकायचं झोपायचं.